गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचे स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, एखाद्या चांगल्या माणसाचा स्पर्श आहे ना, तो सुद्धा तुम्हाला अधोगतीपासून वाचवू शकतो। पण जर एखाद्या वाईट माणसाचा स्पर्श जरी झाला ना, तो वाईट माणसाचा स्पर्श तुम्हाला अधोगतीला नेल्याशिवाय राहणार नाही, तुम्ही कितीही चांगले असा। म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये संगती आहे ना, ही खूप महत्त्वाची आहे। म्हणून आपण आज या निरूपणामध्ये पाहणार आहोत। आता कुंभमेळ्याचे दिवस चालू झालेले आहेत। आता हे कुंभमेळ्याचा दिवस आहे ना, शेवटचा दिवस आहे तो 26 फेब्रुवारीपर्यंत। म्हणजे अजूनही 7-8 दिवस बाकी आहेत। पण नक्की कुंभमेळ्यामध्ये त्या त्रिवेणी संगमामध्ये जर आपण स्नान केल्यानं आपली पापं धुतली जातील का, या सर्व विषयावर आपण आज विश्लेषण करणार आहोत। हे निरूपण त्याच्यावरच असणार आहे। मनुष्याचे कर्मश्रेष्ठ की मनुष्यानं कुंभमेळ्यामध्ये स्नान केल्यानं श्रेष्ठत्व निर्माण होतं का, या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना, आज या निरूपणामध्ये मिळणार आहेत। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्य देहच असा आहे की जिथे त्याला कोणी सांगितलं ना की इथे इथे तुझं भलं आहे, तो तिथे कधीच जाणार नाही। पण त्याला कोणी सांगितलं ना की इथे तुझं नुकसान होईल, तुला दुःख निर्माण होईल, तिथे आदरतो जातो। म्हणजेच काय, म्हणजेच मनुष्याची ही विचार करण्याची चालना आहे ना, ही क्षमता आहे, ती वेळोवेळी अधोगतीकडे जात असते। पण समर्थांनी सांगितलंच आहे ना, जर भक्ती मार्गामध्ये असेल, चांगल्या कर्मामध्ये असेल, तर त्याची विचार करण्याची क्षमता असते ना, ती सुद्धा वाढीस निर्माण होते, ती सुद्धा श्रेष्ठत्व निर्माण करते। म्हणून जर तुम्ही चांगल्या माणसाच्या संगतीमध्ये असाल, तर तुमच्या जीवनातलं दुःख आहे ना, ते सुद्धा कधी सुखामध्ये परिवर्तन होईल ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही। आणि आज आहे ना, आपण या कुंभमेळ्याबद्दल पाहणार आहोत की नक्की हा 144 वर्षानंतर हा कुंभमेळा आलेला आहे। आणि हा कुंभमेळा आहे ना, बघा असं म्हटलं जातं की एकदा दुर्वासा ऋषी आहेत ना, देवतांना भेटायला आले आणि तिथे त्यांची भेट देवराज इंद्रांसोबत झाली। इंद्रदेवांना पाहून दुर्वासा ऋषी खूप आनंदित झाले आणि त्यांनी त्यांच्या गळ्यातील ती फुलांची माळ आहे ना, ती काढून इंद्रदेवांना घातली। पण अहंकारामध्ये असलेला हा देवराज इंद्र यांनी ती माळ होती ना, त्यांच्या गळ्यातून काढून टाकून त्यांच्या ऐरावत हत्ती यांच्या सोंडेमध्ये घातली। आणि त्यानंतर जे काही झालं ना, ते देवतांसाठी कोणत्याही वाईट स्वप्नापेक्षा काही वेगळं नव्हतं। आणि तिथूनच सुरुवात झाली ना, हे हिंदूंचे सर्वात मोठे पर्व म्हणजे महाकुंभाची। हा महाकुंभ आहे ना, जगभरातील एकच असं धार्मिक पर्व आहे जिथे एकाच वेळी लाखो करोडो लोक आहेत ना, एकाच वेळी एकत्र येतात। आणि असं म्हटलं जातं की या महाकुंभाचं दृश्य आहे ना, अंतरिक्षमधून सुद्धा दिसतं। पण हे महाकुंभ काय आहे, या शब्दाचा अर्थ काय आहे, आणि याचा दुर्वासा ऋषी आणि देवराज इंद्र यांच्याबरोबर काही संबंध आहे ना, याची ही कहाणी आहे ना, या समुद्रमंथनाशी जोडलेली आहे। तर आज आपण हेच पूर्ण विश्लेषण करणार आहोत।
खरं तर हा कुंभ शब्दाचा अर्थ असतो ना, तो कुंभ शब्दाचा अर्थ म्हणजे घडा. त्याला जर धार्मिक नजरेतून पाहिलं तर महाकुंभाचा अर्थ झाला अमृताने भरलेला विशाल घडा. आणि हे पर्व साजरं करण्यासाठी भारतातील 4 पवित्र जागा, पहिली म्हणजे प्रयागराज, दुसरा म्हणजे हरिद्वार, तिसरा उज्जैन आणि चौथा नाशिकमध्ये या महाकुंभाचं आयोजन केलं जातं. आणि यावेळी आहे ना, जो महाकुंभाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ना, ती जागा म्हणजे उत्तर प्रदेशातील प्रयागराज, ज्यामध्ये या हिंदू धर्मातील पूर्ण लोकांची श्रद्धा आणि आस्थाच आहे ना. त्याचप्रमाणे देश विदेशातील लाखो श्रद्धाळू आहेत ना, या महाकुंभामध्ये भाग घेण्यासाठी आलेले आहेत. बघा, म्हणून महाकुंभामध्ये स्नान केल्यानं सगळे पाप धुवून जातात का? बघा, तुमच्या मनामधला हा प्रश्न आहे की खरंच या महाकुंभामध्ये आपण जर स्नान केलं, शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की हा महाकुंभ एवढा पवित्र मानला गेलेला आहे ना, त्या ज्या त्रिवेणी संगमामध्ये, आणि हा तर 144 वर्षानंतर हा महाकुंभ आलेला आहे. शास्त्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जर तुम्ही भक्तिमार्गामध्ये असाल, परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये असाल, तुम्ही चांगल्या कर्मामध्ये असाल, तर तुम्ही या त्रिवेणी संगमामध्ये स्नान केलं ना, तर नक्कीच तुम्हाला पुण्य लागणार आहे, नक्कीच तुमची पापं धुणार आहे. पण याउलट जर तुम्ही मांसाहारी खात असाल, जर तुम्ही वाईट कर्म करत असाल, जर तुम्ही दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करत असाल, तर तुम्ही या कुंभामध्ये कितीतरी वेळा स्नान केलं ना, तर कधीच तुमची पापं धुतली जाणार नाही, उलट ती पापं जास्तच होत जातील. कारण का बरं? कारण हे पृथ्वीचं चक्र आहे ना, ते गोल फिरत असतं. ज्या पद्धतीने आपण फिरवू ना, आणि ते फिरतं कशामुळं? ते फिरतं आपल्या कर्मामुळं. जर आपली कर्मच वाईट असतील तर ते चक्र आहे ना, हळूहळू आपल्याला बाहेर काढत जातं. म्हणजे काय? म्हणजे हे चक्र आहे ना, ते पुण्यवाणाला जवळ घेतं, आणि हे चक्र एवढं फिरत असतं की त्या फिरणाऱ्या चक्राला आहे ना, फक्त महाकुंभामध्ये, त्या त्रिवेणी संगमामध्ये जर एखादा धार्मिक मनुष्य गेला, जर एखादा चांगले कर्म करणारा मनुष्य गेला ना, आणि जर त्याने तिथे संकल्प केला ना, तर नक्कीच तो संकल्प पूर्ण होतो. पण त्यासाठी समर्थांनी आपल्याला काही सांगितलं आहे बरं? आपण कर्मामध्ये राहायला हवं. आपण चांगल्या कर्मामध्ये जर असू ना, तर हे सर्व व्रत, वैकल्य, उपासना, उपास झाले, या सर्वाचा फायदा आहे ना, तो आपल्याला नक्कीच मिळणार आहे. बघा, तुम्ही पाहू शकता, या महाकुंभ भरतात ना, या महाकुंभामध्ये जेव्हा ते ऋषीमुनी येतात ना, बघा 10-10, 12-12 वर्ष आपल्याला ते दिसतसुद्धा नाहीत. कुठेतरी जंगलामध्ये ते उपासना करत असतात, साधना करत असतात. बघा, काही ऋषीमुनी आहेत ना, एक हात वर केलेला दिसेल, बघा काही एक पायावर उभे राहिलेले दिसतील. म्हणजे वेगवेगळे त्यांच्या उपासना आहेत ना, वेगवेगळ्या त्यांना सिद्ध्या प्राप्त झालेल्या असतात. आणि जर आता तुम्ही म्हणाल तर याच्यामध्ये काही भोंदू बाबासुद्धा आहेत की बघा, म्हणजेच जर चांगल्या गोष्टीमध्ये वाईट गोष्टीसुद्धा असतात. पण चांगलं काय आणि वाईट काय, आपण नेहमी चांगलं बघावं. जरी त्याच्यामध्ये वाईट असेल ना, तरी आपण चांगलं बघण्याचा प्रयत्न करावा. कारण का बरं? कारण हा महाकुंभ आहे ना, जर तुम्ही तुमच्या नजरेवर तुम्ही काळा गोगल घातला असेल तर पूर्ण जग तुम्हाला अंधारमय दिसेल. पण जर तुमच्या नजरेमध्ये गोगल नसेल तर जग तुम्हाला पवित्र दिसेल. म्हणून आपण हा काळा गोगल काढून टाका आणि शुद्ध पवित्र मनाने बघा. तुम्ही जर स्नान केलं ना, तुमच्या नशिबामध्ये असेल तर नक्कीच तुम्ही या महाकुंभामध्ये जाऊन स्नान केलं पाहिजे.
कारण आपण समर्थांनी सांगितलेल्या नियमांमध्ये आहोत. आपली कर्मसुद्धा श्रेष्ठ आहेत, आपलं सर्व काही व्यवस्थित आहे, आपण नियमांमध्ये सुद्धा आहोत. जर स्नान केलं ना तर नक्कीच तिथे पुण्य मिळणार आहे. आणि हे पुण्य आहे ना, बघा तुम्ही विचार करू शकता, आपल्या या महाराष्ट्रामध्ये, पूर्ण या जगामध्ये एक सुद्धा नेता, अभिनेता, हिरो, हिरोईन कोणीच राहिलेलं नाही की ज्यानं त्या महाकुंभामध्ये स्नान केलेलं नाही. प्रत्येक जणांनी तिथे स्नान केलेलं आहे, म्हणजे काहीतरी विशेष आहे ना. म्हणून आणि आपण तर रोज उपासना करतो, म्हणजे आपल्यासाठी किती पवित्र असेल ना याचा तुम्ही अंदाज लावू शकता. म्हणजेच आपण पाहिलं असेल की शास्त्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की महाकुंभामध्ये स्नान केल्यानं सर्व पापं धुवून निघतात आणि त्यांना मोक्षाची प्राप्तीसुद्धा होते. पण इथे असा एक प्रश्न पडतो की हा महाकुंभमेळा आहे ना 144 वर्षानंतर यावेळी का आहे बरं, म्हणजे याची सुरुवात कशी झाली. बघा, यामागे सुद्धा एक पौराणिक कथा सांगितली जाते. जसे की आपण सुरुवातीला पाहिलं की एकदा दुर्वासा ऋषी होते ना, देवराज इंद्र यांना भेटायला गेले. तेव्हा देवराज इंद्र त्यांचा एक दिव्य हत्ती ऐरावतवर बसलेले होते आणि इंद्रदेवांना पाहून दुर्वासा ऋषी खूप आनंदित झाले. त्यांनी गळ्यातील एक फुलांची माळ काढून इंद्रदेवांना घातली. पण अहंकार असलेल्या इंद्रदेवांनी ती माळ त्यांच्या हत्ती त्या ऐरावतच्या सोंडेमध्ये घातली. आणि अहंकारामध्ये असलेल्या या इंद्रदेवांना याची जाणीव होती की त्यांनी ती किती मोठी चूक केलेली आहे. त्यामुळं ही चूक आता इंद्रदेवांबरोबरच सर्व देवांनाही माग पाडणार होती. कारण देवराज इंद्र होते ना, त्यांचा तो हत्ती होता. तर हत्ती एक प्राणीच होता ना, त्याला कुठे माहीत होतं का की ऋषी दुर्वासा कोण आहेत बरं, त्या माळेचं काही महत्त्व आहे ते त्याला माहीत होतं का. ऐरावत हत्तीनं ती माळ सोंडेतून काढून जमिनीवर फेकली आणि त्याच्यावर पायसुद्धा दिला. त्यावेळी ऋषी दुर्वासा तिथेच उभे होते आणि हे सर्व पाहत होते. त्यामुळं त्यांना त्यांचा खूप अपमान झाल्यासारखं वाटलं. दुर्वासा ऋषींनी देवराज इंद्रांना शाप देत म्हटलं की इंद्र, तुम्हा सर्व देवतांना खूप अहंकार झाला आहे. मी तुला शाप देतो, ज्या अहंकारामध्ये येऊन तू माझा तिरस्कार केला आहेस ना, तुझी ती सगळी संपत्ती, तुझं ऐश्वर, साम्राज्य तुझ्याकडून हिसकावलं जाईल. ऋषी दुर्वासांनी इंद्रदेवांना दिलेला हा शाप ऐकून इंद्रदेव भयभीत झाले आणि ते ऋषी दुर्वासांची माफी मागू लागले. पण हा दुर्वासांचा हा शाप आहे ना, तो बदलू शकत नव्हता. बघा, तुम्हाला माहीतसुद्धा असेल, पूर्वीचा काळ होता ना, देवी देवतांमध्ये हे ऋषीमुनी एवढे श्रेष्ठत्व होते ना, एकदा शाप कोणाला दिला ना की त्याच्या तोंडातून जे वचन बाहेर निघेल ना ते सत्य घडत होतं. मग बघा, या दुर्वासा ऋषींनी इंद्रदेवांना शाप दिला. मग काय, दुर्वासांनी दिलेल्या या शापाचा असर आहे ना खूप लवकरच दिसू लागला आणि शापामुळे सगळे देवता खूप कमजोर दिसू लागले. आणि त्या गोष्टीचा फायदा आहे ना तो घेतला त्या राक्षसांनी आणि राक्षसांनी देवतांवर आक्रमण केलं आणि स्वर्गावर तसेच देवलोकांवर कब्जा मिळवला. आपली अशी अवस्था पाहून सगळे देवता घाबरू लागले. आपलं सगळं काही गमावण्याच्या भीतीनं देवराज इंद्रांबरोबरच सगळे देवसुद्धा ब्रह्मदेवाजवळ पोचले आणि सर्व हकीकत ब्रह्मदेवांना सांगितली. पण ब्रह्मदेवांजवळ जाऊन सुद्धा या गोष्टीचं उत्तर त्यांच्याजवळ सुद्धा नव्हतं. मग ते सगळे देवतांना बरोबर घेऊन क्षीरसागरामध्ये आराम करत असलेल्या भगवान विष्णू यांच्याजवळ पोचले. तिथे त्यांनी भगवान विष्णू यांना ऋषी दुर्वासा यांनी दिलेल्या शापाबद्दल आणि राक्षसांनी केलेल्या आक्रमाविषयी सांगितलं. देवतांचं हे बोलणं ऐकल्यानंतर भगवान विष्णू यांनी एक क्षण विचार करून
एक उपाय सांगितला. भगवान विष्णू यांनी देवतांना सांगितलं की तुम्ही सगळ्या राक्षसांची मदत घ्या आणि या क्षीरसागराचं मंथन करा आणि त्यातून जे अमृत निघेल ना त्याचं ग्रहण केल्यानं तुम्ही सगळे ताकदवान आणि अमर होऊ शकाल. भगवान विष्णू यांनी असं सांगितल्यामुळं देवतांना थोडं बरं वाटलं. त्यानंतर सर्व देवता राक्षसांना भेटायला गेले आणि राक्षसांना समुद्र मंथनाविषयी सांगितलं आणि राक्षससुद्धा त्या अमृताच्या लालसेनं समुद्र मंथनासाठी तयारसुद्धा झाले. त्यानंतर भगवान विष्णू यांच्या आज्ञेनुसार मंदार पर्वताला मथणी बनवून त्यांच्यावर दोरखंडासारखे वासुकी नागाला गुंडाळले गेले आणि समुद्र मंथनाला सुरुवातसुद्धा झाली. देवता आणि राक्षस या वासुकी नागाच्या दोन्ही बाजूला पकडून समुद्र मंथन करू लागले. त्यानंतर काही वेळातच समुद्रामधून वेगवेगळ्या वस्तू निघू लागल्या. सगळ्यात आधी निघाले ते हळाहळ विष. बघा, पहिल्यांदा निघाले ते हळाहळ विष आणि त्यानंतर सर्वत्र सृष्टीमध्ये हाहाकार माजू लागला. आणि या संकटातून सृष्टीला आता वाचवायचं कसं? बघा, या देवांपुढे प्रश्न निर्माण झाला. स्वतः महादेव तिथे समोर आले आणि महादेवांनी ते विष पिऊन घेतलं. म्हणून या विषाच्या प्रभावामुळं महादेवांचा कंठ आहे ना तो निला पडला. त्यानंतर महादेवांना नीलकंठ अशा नावाने ओळखलं जाऊ लागले. बघा, तुम्ही कधी कधी पाहिला असेल महादेवांचा कंठ आहे ना कधी कधी फोटोंमध्ये निळा दाखवला जातो. त्या निळ्या रंगाचं कारण आहे ना ते हेच आहे. त्यानंतर मंथन परत चालू झालं. त्यानंतर सुरभी गाय वर आली आणि त्यानंतर घोडा आला. त्यानंतर कौस्तुभमणी आला. त्यानंतर माता लक्ष्मी आली आणि नंतर आयुर्वेदाचे जनक मानले जाणारे भगवान धन्वंतरी अमृत कळश घेऊन बाहेर आले. राक्षसांनी जेव्हा अमृत कळश पाहिला तेव्हा त्यांनी हिसकावून घेऊन तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं राक्षस आणि देवतांमध्ये जवळजवळ 12 दिवस युद्ध चालले आणि या युद्धादरम्यान संधी साधून देवराज इंद्र यांचा मुलगा जयंत, त्या जयंताने कळश घेऊन पळायला सुरुवात केली. असं म्हटलं जातं की जयंत पळत असताना त्या अमृताचे काही थेंब होते ना ते पृथ्वीच्या 4 ठिकाणच्या त्या नद्या आहेत ना त्या नदी किनाऱ्यावर पडले, ज्यामध्ये प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिकची नदी म्हणजे या नदी किनाऱ्यावर पडले. तेव्हापासून या ठिकाणांना पवित्र मानलं गेलेलं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. त्यानंतरची कहाणी आहे ना तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. तर ती ही होती कुंभमेळ्याच्या उत्पत्तीची कहाणी. आता आपण समजून घेऊया की कुंभमेळा दर 12 वर्षांनी का येतो याची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्याला परत एकदा मागे पाहावे लागेल. म्हणजे जेव्हा देवता आणि राक्षसांमध्ये जेव्हा युद्ध सुरू होतं ना तेव्हा ते अमृत राक्षस आणि देवता दोघांसाठीही गरजेचं होतं आणि दोघांनीही त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये अमृत मिळवायचंच होतं ना. त्यामुळे राक्षस आणि देवता आहेत ना दोघांमध्ये 12 दिवस युद्ध चाललं आणि धार्मिक शास्त्रानुसार देवतांचा 1 दिवस आपल्या 1 वर्षाबरोबर असतो. आणि हेचं कारण आहे ना की प्रत्येक 12 वर्षानंतर कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. असं मानलं जातं की प्रत्येक 12 वर्षानंतर ती खास वेळ येत असते जेव्हा प्रयागराजमध्ये हा त्रिवेणी संगम आहे ना आता चालू आहे. म्हणजे हरिद्वारमध्ये गंगा नदी, उज्जैनमध्ये क्षिप्रा नदी आणि नाशिकमध्ये गोदावरी नदी म्हणजे या अमृतरूपी शक्ती जागृत होते ना. या काळामध्ये भरपूर देश विदेशातून बघा आता या प्रयागराजमध्ये एवढे विदेशी लोक आलेले आहेत ना म्हणजे आपल्याला ते किती श्रेष्ठ आहे ना हे विदेशी लोकांना कळालं, पण आपल्याला अजून कळालंच नाही. आपल्या जवळ भगवंत आहे,
तरीसुद्धा आपल्याला भक्ती करता येत नाही. म्हणजेच विदेशातल्या लोकांना कळालं की भारतामध्ये परमेश्वर आहे आणि आपल्याला आपलंच खाता येत नाही. म्हणून हे कुंभ आहेत ना 4 प्रकारचे असतात. एक कुंभ असतो, 2 अर्ध कुंभ असतो, 3 पूर्ण कुंभ असतो आणि हा 4 महाकुंभ असतो. आणि या कुंभमेळ्याचं आयोजन आहे ना प्रत्येक 12 वर्षानंतर, म्हणजे हरिद्वार, नाशिक, उज्जैन, प्रयागराज या 4 ठिकाणी केलं जातं. म्हणजे बारी म्हणजे आलटून पालटून हा कुंभमेळा आहे ना या 4ही ठिकाणी आयोजित केला जातो. तर अर्ध कुंभ आहे ना प्रत्येक 6 वर्षानंतर आयोजित केला जातो, जो फक्त प्रयागराज आणि हरिद्वारमध्ये आयोजित केला जातो. आणि दर 6 वर्षांनी हा आयोजित केल्यामुळं त्याला अर्धकुंभ म्हटलं जातं. आणि पूर्ण कुंभ आहे तो प्रत्येक 12 वर्षानंतर म्हणजे प्रयागराजच्या संगमकिनारी हा आयोजित केला जातो. साधारणपणे जर आपण समजून घेतलं ना तर प्रत्येक 12 वर्षानंतर जो कुंभमेळा प्रयागराजमध्ये आयोजित केला जातो ना त्याला पूर्ण कुंभ असं म्हटलं जातं. आणि या प्रयागराजमध्ये आयोजित केलेल्या कुंभाला खूप शुभ मानलं जातं. त्यानंतर शेवटी येते तो महाकुंभ. हा मेळा आहे ना प्रत्येक 12व्या कुंभाला आयोजित केला जातो. म्हणजे प्रत्येक 12 वर्षानंतर या येणाऱ्या कुंभाचं म्हणजे 12 आयोजन पूर्ण होतात. तेव्हा 144 वर्षानंतर हा कुंभमेळा आता आलेला आहे ना, हा कुंभ आहे ना तो महाकुंभ आहे. म्हणून प्रयागराजमध्ये हा आयोजित केलेला आहे. आणि यावर्षी बघा हा 13 जानेवारीपासून सुरू झालेला आहे. आणि हा 13 जानेवारीपासून म्हणजे 144 वर्षानंतर हा आयोजित केलेला आहे. आणि हा महाकुंभ आहे ना 45 दिवस चालणार आहे. म्हणजे त्याची शेवटची तारीख आहे ना ती 26 फेब्रुवारी आहे. 26 फेब्रुवारी म्हटलं की महाशिवरात्रीच्या दिवशी समाप्ती होते ना, म्हणून अजून 26 तारखेपर्यंत जर तुम्ही या महाकुंभामध्ये स्नान केलं नसेल तर नक्कीच तुम्ही करायला हवं. कारण का बरं? कारण आपण चांगल्या कर्मामध्ये असेल, जर आपण व्यवस्थित जरा उपासनेमध्ये असेल, आपण दुसऱ्याला कधी दुःख दिलेलं नसेल तर हे पुण्य आहे ना ते नक्कीच तुम्हाला लागणार आहे. आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असेल की या महाकुंभाचं आयोजन आहे ना ते फक्त प्रयागराजमध्येच का होतं बरं? यामागे आहे ना एक मान्यता आहे. म्हणजे प्रयागराजला धार्मिक दृष्टीनं खूप महत्त्व आहे. इथे गंगा, यमुना, सरस्वती या नद्या आहेत ना यांचा संगम आहे आणि त्याला त्रिवेणी संगम असं म्हणतात ना. याशिवाय असं सुद्धा मानलं जातं की प्रयागराज आहे ना ही कलियुगाची वेळ दाखवते. म्हणजे कलियुगाच्या अंतासाठी अजून किती वेळ बाकी आहे. त्यामुळं अशी मान्यता आहे की इथे जो कोणी कुंभमेळ्याच्या वेळी नदीमध्ये स्नान करतो त्याचे सगळे पाप नष्ट होतात आणि तो जीवनमरणाच्या चक्रातून सुटतो, ज्यामुळे त्याला मोक्षप्राप्तीसुद्धा होते. तर ही होती माहिती कुंभमेळ्याच्या उत्पत्तीची. आता इथे सर्वांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला की जर आम्हाला कुंभमेळ्याला जाता येत नसेल तर आम्ही ते पुण्य कसं प्राप्त करून घ्यावं? बघा शास्त्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा आपण सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठतो ना, बघा हे कुंभमेळ्याचे हे 45 दिवस आहेत आणि शाही स्नान आहे ना ते शाही स्नान काही ठराविक दिवसांमध्ये असतं. म्हणजे आत्ताचं शाही स्नान 12 तारखेला होतं आणि आता पुढे 26 फेब्रुवारीच्या आतमध्ये म्हणजे महाशिवरात्रीच्या आतमध्ये एखादं शाही स्नान असणार आहे. त्या शाही स्नानाच्या दिवशी जर आपण घरामध्ये उपासनेमध्ये असू, कर्मामध्ये असू, तर आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर उठतो ना त्यावेळी ज्या दिवशी शाही स्नान आहे ना त्यावेळी आपल्या हातामध्ये जळ घ्यावं, आपल्या हातामध्ये पाणी घ्यावं, भगवंताचं नामस्मरण करावं,
बघा, हे त्रिवेणी संगम आहे ना, गंगा यमुना सरस्वती, म्हणजे या 3 नद्यांचं हे संगम आहे ना, हे खूप पवित्र मानलं जातं. कारण ही गंगा यमुना सरस्वती आहे ना, ही आपली माताच आहेत ना. म्हणून अगोदर आपल्या हातामध्ये जल घ्यावं, गंगेचं नामस्मरण करावं आणि एका ग्लासामध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये म्हणजे जे पाणी साठेल ना, तिथे ते पाणी सोडून द्यावं. परत यमुना मातेचं स्मरण करावं. तेव्हा परत आपल्या हातामध्ये पाणी घ्यावं, मातेचं स्मरण करून परत ते पाणी सोडून द्यावं. नंतर सरस्वती मातेचं स्मरण करावं आणि ते सरस्वती मातेचं स्मरण केल्यानंतर परत आपल्या हातातलं पाणी सोडून द्यावं आणि ते तिन्ही गंगेचं जे पाणी आहे ना, ते आता साठलेलं आहे, ते परत पाणी आपल्या हातामध्ये घ्यावं आणि ते पाणी आपण प्राशन करून आपल्या पूर्ण केसांवरून फिरवावं. तुम्हाला ते पुण्य लागल्याशिवाय राहणार नाही. कारण हे पुण्य आहे ना, शास्त्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जर हे कार्य तुम्ही घरी राहून सुद्धा जरी केलं ना, तरी त्या 3 नद्यांच्या संगमाचं ते पुण्य आहे ना, ते तुम्हाला लागणार आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना की आपल्याला जर तिथपर्यंत जाणं परवडत नसेल, आपल्याकडे पैशाची कमी असेल, तरी घाबरू नका. हा जो उपाय सांगितलेला आहे ना, तो प्रत्येकाने करावा. कारण जर तुमची खरी भक्ती असेल ना, तुमची उपासना व्यवस्थित असेल, तर देवाला भेटायला जाता येत नाही, देव स्वतःच तुमच्या घरी येतो. म्हणून ही समर्थांनी शिकवण आहे ना, ही समर्थ विचार आहेत, आपल्याला हेच शिकवतात. दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करू नका, दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करा. दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख माना. म्हणजेच जर आपण माणसामध्ये जर देव पाहिला ना, तर आपण सुद्धा देव होऊन जाऊ. आणि जर देवत रूपाला पोचलो ना, तर आपल्याला काही वेगळी भक्ती करायची गरज आहे का? अजिबात नाही. भगवंताने हेच सांगितलं आहे ना, मी जी सृष्टी निर्माण केलेली आहे, मी जे सजीव निर्माण केलेले आहेत ना, त्यांना तुम्ही त्रास देऊ नका. वेळी, झाडे, फळे, फुले हे सर्व तुमचे नातेवाईक आहेत, तुमचे संबंधिक आहेत, त्यांच्यावर प्रेम करा. जर तुम्ही जगावर प्रेम केलं ना, तुम्हाला सुद्धा प्रेम मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येक माऊलीनं एक गोष्ट लक्षात घ्या, आयुष्यामध्ये घाईघाईनं निर्णय घेऊ नका. आयुष्यामध्ये विचार करा, पवित्र मनाने चिंतन करा. भगवंत तुमच्या जवळ आहे. तुमची ही बुद्धी जो चालवतो ना, तोच भगवंत आहे ना. म्हणून जर आपण भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताचं चिंतन केलं, तर तुम्हाला अक्कल देणारा सुद्धा तो आहे, तुम्हाला दुःखामध्ये टाकणारा सुद्धा तो आहे. पण आपण भगवंत स्वतः दुःखामध्ये तुम्हाला टाकतो का? जर आपले कर्मच चांगले झाले नाही, तर भगवंताचा नाविलाजच होतो ना. म्हणून आपले कर्म श्रेष्ठ ठेवा. तुमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होईल, तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. म्हणून कुठे जिथे तिथे फिरण्यापेक्षा आपल्याला समर्थांनी सांगितलेली उपासना आहे, आपल्याला समर्थांनी सांगितले जे नियम आहेत ते व्यवस्थित पाळा. तुम्हाला तीर्थक्षेत्राला जाण्याची गरज नाही. कारण आता हा कुंभमेळा भरलेला आहे ना, जर तिथे तुम्ही स्नान करून जर तुमचे कर्म व्यवस्थित नसतील, तर तुम्हाला ते पुण्य कधीच लाभणार नाही. आणि जर एखादा मनुष्य जर कर्माने असेल, उपासनेमध्ये असेल, समर्थांच्या नियमांमध्ये असेल, जर हा सांगितलेला उपाय जर केला ना, तर त्या कुंभमेळ्याला जाण्याचं जे पुण्य आहे ना, ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, दुःख सुख आपल्या जीवनामध्ये येतच राहणार आहेत, पण प्रत्येकानं आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करा. आपल्या कुटुंबाला जपा. आपल्या घरामध्ये भांडणं होत असतील ना, वाद होत असतील,
तर प्रत्येकाला समर्थांच्या विचारांमध्ये आणा. आपल्या घरातील लहान मुलं असतील त्यांच्यावर संस्कार करा. आणि ते संस्कार होतील कधी? जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये सर्व आपली घरातील मंडळी राहतील ना, एक माळेच्या धाग्यामध्ये जेव्हा गुंफली जातील तेव्हाचे सर्व शक्य होईल ना. तसं होईल का? कधीच होणार नाही. म्हणून भगवंत आहे ना, कृपा करायला नेहमी तयार असतो. पण आपण मागे पडतो. आणि समर्थांनी आपल्याला योग्य उपायसुद्धा सांगितलेले आहेत आणि योग्य विचारसुद्धा दिलेले आहेत. फक्त आपण भक्ती किती निर्मळ मनाने करावी हे आपण ठरवावं. तुम्ही जर मनामध्ये चिंतन व्यवस्थित केलं ना, तर भगवंत तुमच्यामध्येच आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.